जय शंभो जय शिवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्रिविध ताप म्हणजे माणसाला छळणारे हे जे त्रिविध ताप आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्याचं निवारण कसं करायचं याविषयी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मानव जीवन जगत असताना आपणाला त्रिविध ताप हे छळत असतात. आणि हे ताप का बरं येतात आपल्या जीवनामध्ये? तर आपण जे मानव जन्मामध्ये जे सुख किंवा दुःख भोगत असतो, हे सगळं आपलं भोगणे ते फळ संचिताचे म्हणजे पूर्वजन्माचं शिदोरी असते. जर आपल्या डिव्हाइन बँकेमध्ये पुण्यसाठा भरपूर असेल, तर आपल्याला सुख प्राप्त होतं आणि आपल्या डिव्हाइन बँकेमध्ये जर पुण्याचा साठा कमी असेल, तर आपल्याला दुःख प्राप्त होतं जीवन जगत असताना. परंतु हे त्रिविध ताप जे आपल्याला भोगायला लागतात, याचं सुद्धा दुःख जर निरसन करायचं असेल, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती किंवा ईश्वराला शरण जायला हवं. आपलं जो बी इष्टदैवत असेल, शंभूजी असतील किंवा कृष्ण भगवान असतील किंवा गणपती असतील किंवा देवी आपली तुळजाभवानी असेल किंवा आणखी कुठली देवी माता असेल, तर त्या इष्टदेवतेला शरण अनन्यभावे आपण शरण गेलं पाहिजे आणि आपण इष्टदेवतेच्या उपासनेत, आराधनेमध्ये, पूजनामध्ये आपला अ, वेळ घालवला पाहिजे आणि आपण दररोज त्या इष्टदेवतेचं स्मरण चॅन्टिंग करून म्हणजे मंत्रोच्चार केला पाहिजे. 108 मणाची जी आपली रुद्राक्ष माळ असेल किंवा तुळशीची माळ असेल, ती हातामध्ये घेऊन आपण दररोज किमान एक माळ तरी आपण त्या इष्टदेवतेचा जप केला पाहिजे. जेणेकरून आपण हे जीवन जगत असताना हे त्रिविध ताप आपल्याला छळत असतात, तर त्याचा जो दाह आहे, तो सौम्य होण्यास मदत होते. त्रिविध ताप तर मिळत राहतात, परंतु ते आपल्याला जाणवत नाहीत. तर आपण जीवन जगत असताना आपल्याला कधी सुखाचे दिवस, तर कधी दुःखाचे का येतात? तर हे सगळं पूर्वनियोजित असते. सटवीचा लेखा आणि कधी नाही चुका. म्हणजे आपण जन्मल्यानंतर अगदी 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी सटवी येऊन, सटवी म्हणजे नियती. आपल्या कर्माची अक्षरं आपल्या कपाळावर लिहिते असं म्हणतात. म्हणजे आपण जीवनभर काय-काय करणार आहोत, आपणाला कोणत्या दिवशी कुठलं दुःख प्राप्त होणार आहे किंवा कोणतं सुख प्राप्त होणार आहे, हे सगळं अगोदरच पूर्वनियोजित असतं. म्हणजे हे स्क्रिप्ट अगोदरच परमेश्वराने लिहून पाठवलेली आपली. तर स्क्रिप्ट कशी लिहिली आपल्या पूर्वजन्माच्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये आपण जे पाप केलं असेल, पुण्य केलं म्हणजे आपलं जे कर्म आहे, ते कसं आहे त्याच्यावर अनुसरून हे सगळं आराखडा अगोदरच लिहून आणि आपण कधी पृथ्वी तलावर यायचं आणि परत कधी आपण ईश्वराकडं किंवा स्वर्गात म्हणा किंवा नरकात आपल्या आपल्या कर्मानं जायचं, हे सुद्धा रिटर्न तिकीट अगोदरच दिलेलं आहे. म्हणजे परमेश्वराने हा जो आपला पंचमहाभूताचा जो देह आहे, पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल. म्हणजे पृथ्वी तत्व, आकाश तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि जल तत्व म्हणजे पाणी तत्व. ह्या पंचमहाभूतापासून हे जे मडकं आहे किंवा हे जो देह आहे बनलेला आहे आणि त्यामध्ये आत्मा म्हणजे चैतन्य, ईश्वर, शिवा, आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये शिव परमात्मा राहत असतात आणि त्यामुळे ह्या देहाला किंमत येते. कारण शिव परमात्मा जर आतमध्ये नसतील, तर हा देह राहत नाही. शिव आहे म्हणून हा जीवाला किंमत आहे. हा जीव आहे. आणि आपण सोहम, आपण श्वासोच्छ्वास जो घेतो, सोहम म्हणजे वर घेताना सो आणि खाली घेताना. तर हा जप चालू आहे म्हणून आपला हा सांगाडा चालू आहे. ज्या वेळेस हा जप थांबेल, त्या दिवशी आपण मेलेला असू. म्हणजे आपल्यातनं शिव, आत्मा निघून गेलेला असेल आणि
ज्यावेळेस आपल्यातला शिव आत्मा निघून जातो, त्यावेळेला हा देह देह राहत नाही, तर तो शव होतो, शव. अगोदर जीव असतो, पण शव. शव म्हणजे मढ. मग याला हाकला लवकर, वास दुर्गंधी उठते किंवा त्याच्या लवकर विधी करा, हे चालू होतं. ठेवून घेतात कुणी. हा शिव परमात्मा आपल्यात आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, ठेवून घेतात, आपला उदो-उदो होतो. परंतु हाच आपल्यापासून ज्या दिवशी निघून जातो, त्यावेळेला ह्या जीवाला किंमत राहत नाही, तर ते शव होतं आणि त्याची दुर्गंधी सुटते. म्हणजे सुगंध आहे कशामुळं? ह्या आपल्यामध्ये जे पंचप्राण रूपानं जे शिवपरमात्मा आहेत आपल्या देहामध्ये. देह किती प्रकारचा असतो? 3 प्रकारचा असतो. एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह आणि एक आध्यात्मिक देह. स्थूल म्हणजे हा दिसणारा देह. सूक्ष्म देह म्हणजे आपल्याला आतमध्ये जो पंचप्राण आहेत, त्याचं एक देह आकृती असते, पण ती दिसत नसते. जसं की आपल्याला प्रत्येकाचा एक ऑरा असते बघा, ऑरा. तर ऑरा म्हणजे वलय प्रत्येकाचं. कारण आपल्यामध्ये जी विद्वत्ता आहे, आपल्यामध्ये जे नॉलेज आहे, आपल्या मस्तिष्कमध्ये जे विचार आहेत, ते आपल्या ओरातून प्रकट होतात. आपण कुणीही बघितलं, आपण म्हणतो बघा, तो माझ्याकडे रागानं का बघतो आहे? म्हणजे त्याचा ओरा, त्याच्या मनातले विचार आपल्याला त्याने जरी सांगितले नसले, तर ते ओरारूपी त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला लक्षात येतं, तो माणूस मला रागाने बघत आहे. किंवा एखादा असं आपल्याकडं पाहतो, तो ओळखीचं दृश्य टाकते माझ्याकडं, हा ओळखीचा आहे का? मी कुठे याला पाहिलंय का? असं आपण म्हणायला लागतो. कारण त्याच्या नजरेतून आपल्याला ते रेज कॅच होतात, की तो हा आपल्याकडं बघतोय किंवा ओळखीचं आपल्याला दृष्टिक्षेप टाकतोय. म्हणजे कुठेतरी आपण याला पाहिलंय का? किंवा असं काहीतरी आठवण्याचा आपण प्रयत्न करतो. दॅट इज कॉल्ड ऑरा किंवा ओरा. तर प्रत्येकाचा ओरा हा त्याच्या मनातले विचार सांगत असतो. तर आजचा जो मूळ विषय आहे, त्रिविध ताप. मानव जीवन जगत असताना आपल्याला 3 प्रकारचे ताप भोगायला लागतात. त्रिविध ताप म्हणजे कोणकोणते असतात ते? एक पहिला जो आहे, तो आध्यात्मिक ताप. ताप म्हणजे दुःख. 3 प्रकारचे दुःख आपल्याला भोगावं लागतात. कोणकोणतं? पहिला आध्यात्मिक ताप. दुसरा आहे आधिभौतिक ताप आणि तिसरा आहे आधिदैविक ताप. पहिला जो आहे कोणता? आध्यात्मिक ताप. म्हणजे हे ताप म्हणजे दुःख. आध्यात्मिक दुःख आपल्याला भोगावं लागतं. आधिभौतिक दुःख आपणाला भोगावं लागतं आणि आधिदैविक दुःख आपल्याला भोगावं लागतं. असं 3 प्रकारचं दुःख आपल्याला जीवन जगत असताना भोगायला लागतात. 3 ला खूप महत्त्व आहे बघा जीवनामध्ये. 3 त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश. त्रिविध ताप, आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक हे 3 ताप. तसंच त्रिदोष वात, पित्त आणि कफ. आपलं शरीर जे आहे त्यामध्ये 3 दोष असतात. त्याच्यावर सगळे आजार आहेत या 3 दोषावर. वात, आपली प्रकृती वातमय असेल, पित्तमय असेल किंवा कफमय असेल. या तिन्हीवरच सगळे जगातले जितके म्हणून आजार आहेत, या 3 ह्याच्यावर आधारलेले असतात. म्हणून पहिले लोकं ऋषीमुनी नाडी बघून आपली अशी नाडी पाहायची आणि त्याच्यामध्ये कुठला रोग आहे आणि त्यानुसार ते औषध उपचार द्यायचे आणि त्याचा गुण यायचा. कारण भगवंतानी ह्या निसर्गामध्येच, ब्रह्मांडामध्येच आपल्या प्रत्येक आजाराचं औषध दिलेलं आहे. आपल्याला माहीत असेल, ज्यावेळेला रामायणाचं युद्ध चालू होतं आणि त्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागलेली असते आणि लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर सुषेण वैद्य, त्या वानरामधला जो वैद्य आहे, सुषेण वैद्य, तिथं आलेला असतं आणि तो आलेला असतो आणि तो लक्ष्मणाला उपचार करत असतो. त्यावेळेला श्रीराम प्रभूला तो म्हणतो, की संजीवनी वटी हे आत्ताच्या आत्ता तुम्ही जर एक साधारणतः 6 किंवा 7 तासाच्या अगोदर उपलब्ध केली, तर लक्ष्मण जिवंत राहू शकतो किंवा होऊ शकतो. मूर्छित पडलेला असतो, तो कोमामध्ये गेलेला असतो. मग हे चॅलेंज आता तितक्या लांबून ते कुठे मिळते म्हटले तर ते ह्याला द्रोणागिरी पर्वत किंवा इथं मिळते आहे.
मग आता तिकडं तितक्या लांबून तेवढ्या वेळात आणायचं म्हणजे हे काम आता कोण करणार? हे चॅलेंज मारुती राय म्हणजे बजरंग बली यांनी घेतलेलं आहे आणि मी आणतो. पण अट त्यांची असते, की लक्ष्मणाला आता शक्ती लागली ठीक आहे. पण हा सगळा विधी कधीपर्यंत झाला पाहिजे? तर दिवस उगवण्याच्या आत. जर सूर्य उगवला, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. दिवस उगवण्याच्या आत जर आपण ती संजीवनी बुटी लक्ष्मणाला दिली किंवा त्यांच्या नाकामध्ये सोडली, तर त्यांचे पंचप्राण पुन्हा ॲक्टिव्ह होतील आणि लक्ष्मण उठतील. तर हनुमान मग आणायला गेले. जाताना कितीतरी विघ्न आले. हे आपण पण रामायणामध्ये पाहिलेलं आहे. परंतु हनुमान आहेत ते. हनुमानांची गती कशी आहे? वाऱ्यापेक्षा ही जास्त त्यांचा वेग आहे. आपल्याला कथा माहिती आहे. हनुमान जन्मल्या त्यांना भूक लागली होती. आईला ते म्हटले, "मला फळ खायचं." सूर्य महाराजालाच फळ समजले. सूर्य उगवलेलं होतं ना. हनुमानजी कधी जन्मले? पहाटे 4 वाजता, 4:00-4:30ला. आणि थोड्या वेळात भूक लागल्यावर म्हटले, "मला रडायला लागले, मला भूक लागली." मग आई म्हटली, "थांब मी काहीतरी देतो." "नाही, नाही," म्हणे, "मला तेच फळ खायचं आहे." आणि पूर्व दिशेतनं मग सकाळी सूर्य लाल उगवता सूर्य पाहिला रायझिंग सन कसं किती सुंदर दृश्य असतं बघा, मनमोहक. बघतच राहावं वाटतं आणि मावळतीचा सुद्धा सनसेट. सनसेट पाहिला असेल की. तर हनुमानजी तात्काळ लगेच सूर्याकडे रवाना झाले. ते सूर्याला गिळायला अगदी सूर्याच्या कक्षेत जाऊन पोहोचलेले. आता थोड्या अंतरावर सूर्य आता गिळणार. परंतु सूर्य जर गिळाला तर ब्रह्मांडच नष्ट होणार, पृथ्वी नष्ट होणार, सगळं नष्ट होणार. याची काळजी इंद्राला पडल्यामुळं इंद्रदेवाने काय केलेलं आहे, आपलं वज्र आहे ते हनुमंतावर मारलेलं आहे. ते वज्र हनुमानला इथं हनुवटीला लागलं आणि हनुमानजी धाड म्हणून पुन्हा खाली जमिनीवर पडलेले. सूर्य गिळायचं लांबच राहिलं, पण ते वज्राची ताकद होती ना. आणि मग हे समजलं कुणाला? वाऱ्याला. पवनपुत्र आणि हनुमान हे पवनपुत्र म्हणजे वाऱ्याचा मुलगा आहे. वारा जो आहे त्यांचा मुलगा. वारा म्हणजे पवन आणि अंजनी यांचा मुलगा म्हणजे कोण? हनुमानजी. तो म्हटला, माझ्या मुलाला इंद्राने मारलेलं आणि खाली टाकलेलं आहे. मी आता वारा वाहायचंच बंद होतो. वाहणारच नाही." आणि वारा जर नाही वाहिला, तर आपण जगू का हो? आपल्याला ऑक्सिजन मिळेल का? वारा जिथल्या तिथं ठप्प राहिला, तर ऑक्सिजन आपल्याला श्वासोच्छ्वास घेता येईल का? आपला श्वास रोखला जाईल ना. म्हणजे लीला खूप अद्भुत आहेत. एकमेकाला अटॅच आहे सगळं. तर मग इंद्रदेव लगे आले. पवनदेवाचे पाय धरले, "क्षमा करा," असं तसं. मग ते म्हटले, "माझ्या मुलाला तर मला माहीत नव्हतं किंवा हे सूर्याला गिळत होता म्हणून मी असं केलं. क्षमा असावी," वगैरे. त्यांनी क्षमा याचना केल्यानंतर सर्व देवांनी पण क्षमा मागितली आणि त्यांना मग हनुमंतांना त्यांनी उठवलं. ते वज्र काढून घेतले, वज्राची ताकद. आणि त्यांनी प्रत्येकाने एक-एक आशीर्वाद हनुमानला शक्ती दिलेल्या आणखी त्यांच्या जवळची एक-एक. म्हणजे हनुमान तर अगोदर शक्तिवान होते, परंतु त्यांना आणखी गिफ्ट मिळाले प्रत्येक देवाकडून. तुला ही शक्ती मिळेल, तुला ती शक्ती मिळेल आणि पुन्हा आपले हनुमान अगदी चौरंगी चिरा किंवा 64 कळा म्हणजे ज्याच्याकडे सगळं विद्या आहेत अगोदरच, पण आणखी विद्या मिळाल्यात. 4 वेद जो जाणत होता हनुमानजी. 4 वेद, पुन्हा 18 पुराण, 6 शास्त्र आणि 64 कला त्यांना निपुण होत्या. आणि हे सगळं नॉलेज असताना सुद्धा पुन्हा त्याने कुणी ब्रह्मास्त्र दिलं, कुणी त्यांना आणखी काय-काय दिलं, तर ही कथा आपल्याला माहीतच आहे. आणि मग हनुमानजी उठले आणि मग ते तिथून द्रोणागिरी पर्वत वरती संजीवनी बुटी हुडकण्यात वेळ घालवण्यापेक्षा म्हटले, हा द्रोणागिरीच उचलू. त्यांनी पूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला आणि तिथं ठेवलेलं आहे. मग सुषेणवैद्यांनी त्यातली जी त्यांना हे पाहिजे होती वल्ली, संजीवनी वल्ली, ती उपटलेली आहे आणि त्यांच्या ते पिळलेले लक्ष्मणाच्या नाकात आणि लक्ष्मण उठलेले आहेत. तर हे कशाची ताकद आहे? संजीवनी बुटीची. तसं सगळं हे जगातच आहे. तसं आपल्याला हे त्रिविध ताप जरी मिळाले असले, तर त्याचे निरसन कसं होतं? कारण जर आपल्याला कुठले ताप आहेत? एक तर आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. तर आपण जर सरेंडर झालो देवाला, देवाला शरण गेलो, देवा
पूर्वजन्माचं मला काय माहीत नाही. जे झालं असेल ते झालं. माझ्याकडून पाप झालं की पुण्य झालं मला माहीत नाही. माझ्या डिव्हाइन बँकेत पैसा आहे म्हणजे पुण्य आहे की नाही मला आय डोंट नो. बट मी या जन्मात मात्र तुम्हाला गुरु मानून तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने मी आचरण करीन आणि माझं जे काही पहिलं पूर्वजन्मीचं पाप वगैरे आहे, ते सगळं कटलं जावं, म्हणजे नष्ट व्हावं आणि मला चांगलं जीवन जगण्यात येईल आणि आता जे त्रिविध तापाने मी बोलतो आहे, त्यातून मला ते सुलभदृष्ट्या आम्ही त्यातून पार पडावं. त्रिविध ताप तर कुणाला सुखत नाही. सटवीचा लेखा कवी नाही चुका. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते चुकेना देवा दिखासे. शनी महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे बघा. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदापि चुकेना देवा दिखासे. म्हणजे जे होणार आहे ते कुणाला चुकलेलं नाही. बघा प्रभू रामचंद्रजी विष्णूचा अवतार होते. परंतु त्यांना चुकलं का? वनवासाला जायला लागलं. सीतेचं हरण झालं. म्हणजे किती दुःख आहे. सीतेचा विवेक च जवळपास 12-14 वर्ष ती सीताला पळवून नेलं. म्हणजे नवरा बायकोची ताटाटूट झाली. तिथून कसं तरी आणलं तर तो परीट म्हटला, की तिथं सीतामाईला नेलं. मग सीता शुद्ध असेल का? रावणाने तिला स्पर्श केला. सीतेचं जे सील आहे किंवा भ्रष्ट झाला असेल वगैरे, वगैरे. सीतेवर सुद्धा संशय घेतला या कलियुगातल्या लोकांनी. म्हणजे फार हे आहे विचित्र अवस्था. सीतामातेला सुद्धा अग्नीची परीक्षा द्यायला लागली. तेव्हा कुठं सीतामातेला हे केलं. पण तरीसुद्धा त्या रामाने त्यांना वनामध्ये पुन्हा सोडलं. मग तिथं लवकुश वगैरे वनातच झालेलं आपल्याला माहिती आहे. म्हणजे किती दुःखदच आहे ना सगळं. त्याग, त्याग, सॅक्रिफाईस, सॅक्रिफाईस किती त्याग करायचा एखाद्याने. हं. आणि आपल्या भारतात जो त्याग करतो त्याचाच उदो-उदो होतो बघा. म्हणजे दुःख आयुष्यभर भोगायचं आणि तो मग गेल्यावर मग असं तसं. तर अ, आपला देश असा आहे की मरेपर्यंत त्याला कोण किंमत देत नाही आणि तो गेला की मग तो असा होता, तसा होता. खूप त्याने त्रास सोसला, असं झालं, तसं झालं, तसं झालं. लाइक दिस. पण प्रभू रामचंद्राला हे सगळ्या लीला करायच्या होत्या. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म आपल्या सीमा ओलांडून जातो, सज्जनांचा खूप छळ होतो, दुर्जन लोकांची सत्ता येते, हे सगळं थांबवण्यासाठी पुन्हा धर्माचं राज्य निर्माण करण्यासाठी आणि सज्जनांचा बचाव करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी पृथ्वी तलावर भगवंताला यायला लागतं. त्रेतायुगामध्ये रामरूपानं रामजी आलेले आहेत. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णजी आलेले आहेत आणि आताचे कलियुगामध्ये कल्की भगवानसुद्धा 29 मार्च म्हणजे साधारणतः 10-15 दिवसापूर्वी आलेले आहेत पृथ्वी तलावर. आता ते बालरूपात आहेत आणि हे बालरूप म्हणजे ते साधारण ते देव आहेत. अगदी लहान कृष्ण होता छोटा आणि त्याला ते कंस मामाने पाठवलेली एक राक्षसीन पाजायचं निमित्त करते. सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आले ते आणि श्रीकृष्णाला मला पाजायचं आहे वगैरे. पूतना राक्षस. तर तिचा त्या लहान अवस्थेत सुद्धा मारली, की तसं कली लहान-मोठा काही गरज नाही. तर ते अगदी त्यांच्या 5-6 वर्षापासून सुद्धा ते युद्ध करतील किंवा कधी ते मोठा अवतार पण घेऊ शकतील, मोठं होऊन सुद्धा. परंतु आता जे सगळ्या गोष्टी ह्या 7 वर्षात संधी काळामध्ये होणार आहेत, तर ज्यावेळेला एकदम म्हणजे असं भारताच्या विरुद्ध 13 देश सगळे भारताच्या विरुद्ध हे करणार आहेत, युद्ध करणार आहेत. फक्त रशिया भारताकडून असेल आणि त्यावेळेला कल्की भगवान येतील आणि महाभारत काळामध्ये त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी युद्धाला साथ दिली, तसं आता सुद्धा कलियुगात जे माणसं आहेत ते कल्की भगवानच्या सोबत जाऊन युद्धाला खेळण्यासाठी मदत करतील आणि ते आज जे मदत करतील तेच महाभारतात सुद्धा होते आणि आज पण ते आहेत आत्ताच्या रूपात. तर हे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर हे त्रिविध ताप माणसाला भोगायलाच लागतात आणि ह्यातून पार झाल्यावरच मग जसं सोनं त्या अग्नीच्या भट्टीतून बाहेर निघतं, तेव्हाच ते 24 कॅरेटचं किंवा आणखी चकाकतं. तसं ह्या मनुष्य रूपाला ह्या सगळ्या त्रिविध तापातून जायला लागतं, तेव्हाच ह्या मनुष्य देहाला किंमत येते, श्रेष्ठत्व येतं. असं टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही.
अगोदर दगड असतो देव म्हणजे. त्याला कितीतरी ठोके ठोके मारून मग त्याची मूर्ती बनतात. मग मूर्ती बनविल्यावर लगे महत्त्व प्राप्त होतं का? नाही. तर त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा, आता आपण लल्लांचं गेल्या वर्षी मोदींच्या हस्ते, म्हणजे आपले पंतप्रधानांच्या हस्ते आपल्या रामलल्लांचं स्थापना झालेली आहे अयोध्येमध्ये, आणि तो कार्यक्रम पाहिला असेल तर त्यामध्ये रामजीची प्राणप्रतिष्ठा करताना जे मंत्रोच्चार केले, म्हणजे त्या मूर्तीमध्ये जीव ओतला जातो, तेज ओतलं जातं, पॉवर ओतली जाते, एक पॉझिटिव्ह ऊर्जा ओतली जाते. आज सुद्धा आपण पाहिलं का का काल परवा रामनवमीला पाहिलं असेल की दररोज त्यांच्या इथं सूर्यप्रकाश दररोज इथे येतात. तर ते सूर्यप्रकाश कॅच करून घेणारे मशिनी तिथे लावलेले आहेत, की जेणेकरून पूर्ण सूर्यातली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती इथं त्या मूर्तीत सोडली जाते. आणि ज्यावेळेला आपण रामजींचं दर्शन घ्यायला जातो, त्यावेळेला आपल्यातलं सगळं निगेटिव्ह निघून जातं आणि आपल्यात उत्साह, चैतन्य, जोश आणि सगळं म्हणजे खूप असं होकारार्थी होतं. त्याचं कारण तेच की त्या मूर्तीतून त्या मूर्तीत जे रेज आहेत ते आपल्यात येतात. पॉझिटिव्ह ऊर्जा येते. म्हणून आपण मंदिरात दर्शन घ्यायला जायचं असतं. आपलं जीवन जगत असताना आपल्याला कधी-कधी निगेटिव्ह न्यूज खूप येतं बघा. काय जीवनात नको वाटायला लागतं. तर त्यावेळेला आपण भगवंताला शरण जाऊन आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तेव्हा कुठं आपलं हे जीवन सुखकर होतं, नाही का? तर आता आपण स्टेप बाय स्टेप त्रिविध ताप कोणकोणते आहेत हे बघूया. पहिलं आहे आध्यात्मिक ताप, दुसरा आहे अधिभौतिक ताप आणि तिसरा आहे आदिदैविक ताप. तर आध्यात्मिक ताप जे आहे, हा सुद्धा 2 प्रकारचा आहे. त्यामध्ये एक शारीरिक ताप आणि दुसरा आहे मानसिक ताप. शारीरिक ताप म्हणजे शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख असे 2 प्रकार होतात त्याचे आध्यात्मिक तापाचे. शारीरिक दुःखामध्ये आपल्याला काय, जे शारीरिक व्याधी आहेत, रोग आहेत, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, दमा असेल, टीबी असेल, कॅन्सर असेल, करोना असेल, एड्स असेल, विषमज्वर असेल, विकलांगता असेल. शारीरिक विकलांगता म्हणजे हँडिकॅप, स्पेशल स्पेशल व्यक्ती असतात बघा. म्हणजे आंधळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, लुळा असेल, पांगळा असेल किंवा म्हणजे एक डोळा नसेल वगैरे वगैरे. हे सगळे जे आजार आहेत, हे शारीरिक तापामध्ये येतात किंवा शारीरिक दुःखामध्ये येतात. आणि दुसरा जो आध्यात्मिक ताप जो आहे, अ, आध्यात्मिक तापाचा दुसरा जो प्रकार आहे, तो म्हणजे मानसिक ताप. तर यामध्ये मानसिक ताप कशामुळे होतो आपल्याला? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, घृणा, अज्ञान, अहंकार, ईर्ष्या, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला मानसिक ताप व्हायला लागतो. मानव म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, इच्छा, आकांक्षा, वासना वगैरे, वगैरे. तर हे कशामुळे दुःख होतं? काम. काम म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्ट, आता उदाहरणार्थ आपली उगाचच इच्छा असते, की आपण छोट्या अगदी म्हणजे आपण सर्वसामान्य आणि मला ती गोष्ट पाहिजे मोठी, आपल्याला म्हणजे शक्यच नाही. तर ती उगाचच दुःख किंवा एखाद्याची श्रीमंती बघून जेलसीस फील करणं किंवा क्रोध, एखाद्याविषयी मनात राग धरून त्याच्याविषयी क्रोध करणं. त्याला तर काय होईल माहीत नाही समोरच्याला, पण आपण मात्र आपलं रक्त आटवत असतो आणि आपण आपलं स्वतःच नुकसान करून घेत असतो. म्हणून क्रोध करू नये. क्रोध करण्याने काय होतं, स्वतःचंच नुकसान होतं. समोरच्याचं होतं की नाही मला माहीत नाही, पण स्वतःचं मात्र होतं. आणि लोभ, लोभ म्हणजे अतिलोभ. आता मानव जीवन जगत असताना अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, बाह्य गरजा. आंतरिक गरजा कोणत्या आहेत शरीराच्या? आहार, निद्रा आणि मैथून. आहार म्हणजे जेवण, निद्रा म्हणजे पुरेशी झोप आणि मैथून म्हणजे संसारिक जे आपण कर्तव्य करतो, तो मैथून. तर हे 3 आंतरिक गरजा आणि बाह्य गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. एवढे तर मूलभूत गरजा पाहिजेच. आणि जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी लागतात, माणसाला प्रत्येकाला स्वार्थ असतो, पण एक ठराविक लिमिट पाहिजे त्याला. ते लिमिट ओलांडलं की सगळे दुःख मिळतात. लिमिटला फार महत्त्व आहे बघा. आपण कुठलीही लिमिट लिमिट ओलांडल्यावर काय होतं माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये सीता मातेला अशी लक्ष्मण रेषा आखलेली होती लक्ष्मणाने, आणि तिकडं ते राम
ते मरीच राक्षस ओरडतो, बचाव, वाचवा, वाचवा म्हणून. आणि सीतामातेला वाटलं रामजी संकटात आहेत म्हणून लक्ष्मणाला पाठवलेलं असतं. आणि त्यांनी पण आता सीतेमातेचं काय रक्षण करायची जबाबदारी असते. पण राम आपला मोठा भाऊ तिकडं संकटात आहे म्हणून तिकडं जाणं भाग पडत होतं. सीतामातेने त्यांना जायला सांगितलेलं असतं. तर त्यांनी म्हणतात, "माते मी जातो, पण ह्या रेषेच्या बाहेर तू येऊ नकोस." परंतु रावण तिथे येतात आणि भिक्षा मागायला. त्याला ते रावणाला दिसतं हे, कारण त्या रेषेच्या आत चालले की त्याचे पाय पोळतात. असं एक अग्नी तयार झालेला असतो त्याला त्या रेषेत. म्हणून तिने म्हणते, "माई बाहेर येऊन मला भिक्षा वाढ, मी आतमध्ये येणार नाही." अशी अट टाकतो. सीतेला हे सगळ्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे तिनं बाहेर येते आणि ती मर्यादा ओलांडल्यामुळं मग काय होतं, हे सगळं रामायण घडतं. म्हणून आपण मर्यादा नाही ओलांडलं पाहिजे. ठराविक लिमिट पाहिजे. रबरसुद्धा जेवढं ताण आहे तेवढं ताणलं पाहिजे. जास्त ताणलं की ते तुटतं. तसं प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा, सीमा पाहिजे. तर हे झालं मानसिक दुःखाचा प्रकार. कशामुळं? काम, क्रोध, वासना, मत्सर एखाद्या दिवशी उगाचच द्वेष करायचा एखाद्याचा. म्हणे तू खूपच भाव खाते, त्याच्याकडे एवढी हे आहे, ही गाडी उडवतो, त्या BMWतनं जातो, ऑडीतनं जातो, असं होतं. अरे ते त्याचं कर्तव्य, त्याचं काय असेल ते असेल, तू कशाला जळतोस? तर हे जे जेलेसी फील आहे, तो झाला मत्सर. घृणा, एखाद्याची घृणा, इतकी घृणा त्यानं आलं की असं तोंड वाकडं करणं, लाँग फेसेस म्हणजे असं राग येणं, लालभडक डोळे करणं. तर हे झालं काय? घृणा. एखाद्याविषयी नफरत. नफरत. हे मानवी जीवनात सगळ्यात असतात हे गुण, पण जास्त नसावेत. थोडं बहुत असतातच. परंतु जास्त नसावे. सीमा पाहिजे त्याला बी. तर घृणा आणि अज्ञान. आपल्याला काही-काही गोष्टीचं अज्ञान असतं, की आपल्याला मूळ म्हणजे हेच अज्ञान आहे, की हे सगळं नाटक आहे. आपण आलोच नाही. जीवन हे क्षणभंगूर आहे. पाण्यावरचा बुडबुड आहे. आता आपल्याजवळ वयाची 50-55 वर्षे गेली. राहिले 10-15 वर्षे आहेत की नाही देवास ठाऊक. पण हे माहिती असून बी आपण त्यात पुन्हा पडतो मोहात. मोह करायचं नाही. टेन्शन नहीं लेने का. सगळं होणार आहे ना, भगवंतानी सगळं अगोदर लिहून ठेवलं आहे ड्रामा. आपल्याला फक्त करायचं आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. भगवंतावर विश्वास ठेवायचा. अनन्यभावाने आपण शरण जायचं. आपलं कधीही देव परमात्मा वाईट करणार नाही. परंतु आपण पण प्युअर माइंडेड झालं पाहिजे. घृणा नाही केली पाहिजे कुणाची. कुणावर क्रोध नाही केला पाहिजे. ईर्ष्या नाही केली पाहिजे. म्हणजे आपण पूर्ण पाटी आपली कोरी केली तर भाग्याची अक्षरं सुंदर लिहिली जातील. पण आपली पाटीच आधी घाण लिहिलेलं असेल पाटीवर, तर ते सगळं असं डिस्ट्रॉय करायला लागेल, पुसायला लागेल. तेव्हा आपण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यातला अहंकार गेला पाहिजे. अहंकार, ताठरता गेली पाहिजे. ताठरता म्हणजे अहंकार. म्हणजे असं देव बी आहे. अरे इथं देव आहे, देवाचं दर्शन नाही. मी सगळं आहे. देव म्हणजे कुठलं दगडाचे देव असं तसं म्हणून जर आपण ताठरता जर जात नसेल, कारण नम्रपणा पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का माडाचं झाड किती उंच असतं, पण जरासं वारं आलं की मोडून जातं. कारण अहंकार. आणि लव्हाळा किती हे असतं, परंतु त्यात नम्र असते. म्हणून विद्या विनयेन शोभते. विनयपणा पाहिजे माणसामध्ये, विनय पाहिजे. विनय म्हणजे संवेदनशीलता किंवा नम्र भावना पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं, की 1000 जणाच्या तोंडात असावं, पण कुणाच्या एकाच्या दातात नसावं. तर त्याचा अर्थच तो, की आपण सगळ्याशी प्रेमानं वागलं पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा नाहीये. म्हणून प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. ठीक आहे? तर घृणा, अज्ञान, वासना, काम, क्रोध, इच्छा, महत्त्वाकांक्षा, अतिमहत्त्वाकांक्षा उगीचच. तर महत्त्वाकांक्षा असावी. जीवनात आशेवरच माणूस जगत असतो, महत्त्वाकांक्षेवर. पण अति नसावी. अति वर्जतम. जर अति कुठली गोष्ट असेल, मग चांगलं असो किंवा वाईट. अति चांगलं असलं तर सुद्धा त्रासदायक आहे. मग सगळेजण त्याचा गैरफायदा घेतात, नाही का? तसंच अति वाईट असणं पण म्हणजे लिमिट म्हणजे काय? तर हे सगळं मानसिक. आणखी उगाचच विचार करायचा, मला काही झालंय की? काहीच झालेलं नसतं. सगळ्या तपासणी केली तर सगळं ओके असतं. नाही मला वाटते काहीतरी झालंय की. अरे काहीच नाही ना, सगळे रिपोर्ट नील आलेत. नाही म्हणे मला काहीतरी झालंय. तर हा जे असेच हे सगळे विकार आहेत, हे मानसिक विकार किंवा मानसिक ताप आहेत किंवा मानसिक दुःख आहेत.
शारीरिक दुःख म्हणजे सर्दी, खोकला, ताप, टीबी, कॅन्सर, एड्स, किंवा कोरोना, विषमजर, अपंगत्व हे सगळे शारीरिक. आणि मानसिक म्हणजे हे आत्ता मी म्हटलेलं घृणा, काम, क्रोध, इच्छा, वासना, अपेक्षा, अज्ञान, अहंकार, मद, मत्सर, लोभ इत्यादी इत्यादी. हे मानसिक ताप झाले किंवा मानसिक दुःख. त्यानंतरचा प्रकार दुसरा जो आहे आधी भौतिक ताप. आधी काय झाला? आध्यात्मिक ताप झाला. त्यानंतरचं आधिभौतिक ताप किंवा दुःख म्हणू. आधिभौतिक दुःख कोणते आहेत? आधिभौतिक दुःख जर आहेत आपल्याला कोणकोणते आहेत तर आपल्याला दुसऱ्याकडून होणारा त्रास. आता आपण रस्त्याने सरळ चाललेला असतो. समोरून कुणीतरी येतो आणि धडकतो आपल्याला म्हणजे अशी गाडी यायला लागली. त्याचा बॅलन्स आपण गेलेला असेल किंवा त्यानं ड्रिंक घेतलेली असेल. म्हणजे आपला काही दोष नसताना तो येऊन धडकतो आणि त्यामुळं तो सुद्धा आपल्याला तापतो. आधिभौतिक तापामध्ये आपल्याला इजा होते, पाय मोडतो किंवा आपण जागीच ठार सुद्धा होऊ शकतो. तर हे दुसऱ्याकडून जो त्रास होतो त्याला आधिभौतिक ताप म्हणतात. किंवा मच्छर चावून, मच्छर चावतात आणि मग पुन्हा कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू इत्यादी होतात. आजार होतात की नाही? मच्छर चावणे किंवा दूषित पाण्यामुळं किंवा साप, विंचू. आपला काय दोष नसतो. आपण रस्त्याने जात असतो किंवा शेतात जात असतो किंवा घरात झोपलेलो असतो किंवा घरात बसले असतो. साप येतो चावतो किंवा विंचू येतो चावतो. तर हे दुसऱ्याकडून झालेले जे ताप असतात ते आधिभौतिक ताप किंवा आधिभौतिक दुःख या सदरात मोडतात. हा झाला दुसरा तापाचा प्रकार. तिसरा आहे आधिदैविक ताप. आता आधिदैविक ताप म्हणजे कोणता? आधिदैविक ताप म्हणजे यामध्ये आपल्याला नॅचरली म्हणजे नैसर्गिक जे दुःख आहेत किंवा देवापासून आलेले, निसर्गापासून आलेले जे दुःख आहेत हे मोडतात. उदाहरणार्थ काय होतं आपल्याला दुःख? आपण लहान असतो अगदी 2री-तिसरीत आणि त्यावेळेला आपले वडील वारतात किंवा आई वारते. आपल्याला दुःख होतं की नाही? ते वारले पण आपल्याला पण दुःख होतं ना, आपली आई गेली, वडील गेले. हे झालं देवापासून आलेलं. किंवा नैसर्गिक भूकंप होतो, घराची पडझड होते किंवा घरातले सदस्य बहीण वारते, भाऊ वारते किंवा आपल्याला इजा होते. तर हे जे प्रकार आहेत ते आधिभौतिकमध्ये येतात. किंवा वादळ येणं, वादळामुळं घरच्या घर उडून जाणं किंवा पाऊस, महापूर येणं आणि शेतच्या शेत वाहून जाणं, सगळं पीक वाहून जाणं. मग ते लॉस किंवा नुकसान जे होतं त्यामुळं सगळं दुःख होतं नाही. शेतात आपण कितीतरी स्वप्न रंगवलेले असतात, की यावर्षी आपल्याला एक 10,00,000चं उत्पन्न घ्यायचं आहे, असं तसं वगैरे, वगैरे. आणि ते सगळं वाहून गेलं तर मग ते किती दुःख होतं. कारण आपण ते किती कष्ट केलेलं असतं, किती स्वप्न रंगवलेले आहेत, ते सगळी भंग झाल्यावर दुःख होतं की नाही? हां? तर हे आधिभौतिकमध्ये. किंवा आपले काही दोष नसताना कुणीतरी गावातला मोठा दादा येतो, "हे शेत माझं आहे हे सगळं." "अरे, आमचं आहे, आमचा 7 "नाही, नाही, हे माझं आहे." "अरे, पण तुमचं ते इकडलं इकडं." "नाही, नाही, हे सगळंच माझं आहे, इथपर्यंत माझं आहे किंवा सगळं दिसतंय ते माझं आहे." हे सुद्धा आधिभौतिकमध्येच येतं. तर हे सगळे कसले झाले? आधिभौतिक. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे आधिदैविक. आधिदैविक म्हणजे अ, दुसऱ्या निसर्गाकडून जे दुःख होतं, भूकंप होणं, त्सुनामी येणं, वादळ येणं, महापूर येणं, थंडी, गरमी. आता थंडी वाढल्यावर सुद्धा सर्दी वगैरे होते, खोकला येतो किंवा अनेक आजार होतात त्यामुळं. त्या तसंच वणवा. असं वणवा म्हणजे असं आग लागते पाण्याला, समुद्रात वगैरे वणवा पेटतो बघा. तर त्या आगीपासून किंवा एखाद्या जंगलालाच आग लागते किंवा शेतात आग लागते, ऊसच्या ऊस सगळा जळून जातो. अन् हे सगळे जे दुःख आहे, हे आधिदैविकमध्ये येतात. त्यामध्ये दैवी कोपसुद्धा असतो. दैवी कोप म्हणजे आपल्या पत्रिकेत काहीतरी दोष असतो जन्मताच. आपण आपण जन्मताना जे नक्षत्राची जी स्थिती असते. बघा आता काल रामनवमीला जन्म झाला. नक्षत्र बघा. ह्या सगळे मंगळ, शुक्र हे सगळे शुभ योगावर आणि चांगल्या ठिकाणी होते. म्हणजे चांगल्या घरामध्ये होते आणि अशा वेळी रामांचा जन्म झालेला आहे. म्हणून त्यांना त्यांचं तेज वाढलं का नाही. तसं पत्रिकेतला काय दोष असू शकतो किंवा पितृदोष असतो किंवा कुंडली दोष असतो. कुंडलीमध्ये आपल्या काय दोष असतो. तर त्याच्यामुळं पण आपल्याला त्रास होतो ना. कुंडलीमध्ये कालसर्प दूषित असेल.
कालसर्पयोग असेल तर खूप त्रास होतो बघा. म्हणजे सगळं असं सर्प पायाला, हाताला सगळीकडे असं ओढतंय असं. म्हणजे आपण कुठलंही कार्य करायला घेतलं की ते मागं ओढलं आणि सापशिडी खेळल्यासारखं. आता असं उंच गेलो तर एकदम अजून खाली आलो असं. तर हा कुंडली दोष असतो किंवा कालसर्पदूषित योग असतो किंवा मूळा नक्षत्र दोष असतो. मूळ नक्षत्र आता एखादं बालक नक्षत्रावर जन्मलेलं असतं. तर मूळ नक्षत्राचा दोष असतो बघा. तर ते मूळ नक्षत्राचं बालक त्याच्या आईला किंवा वडिलाला घातक असतं, नाही का? मग त्याची शांती करायला लागते. नाहीतर ते आईला किंवा वडिलाला गिळतं. तर हे सगळे त्याच्या त्याच्या पूर्वजन्मानुसार असे जोडायला लावलेले आहेत देवानं, की तिथे येऊन तो त्याला त्रास देणार, ती त्याला त्रास देणार. हे सगळं तापाचे प्रकार आहेत किंवा दुःखाचे प्रकार आहेत. आपल्या आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार भोगणे ते फळ संचिताचे. आपण हे भोगतो आणि हे सगळं ड्रामा, हे सगळं अगोदर स्क्रिप्ट लिहिलेली आहे भगवंतानं. आपण फक्त वटवत आहोत, प्ले करत आहोत ड्रामा, नाटक करत आहोत आपण. जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. सूत्रधोरी तुझ्या हाती आम्ही बाहुल्याच्या जाती. आम्ही बाहुले आहोत. ते तुम्ही ते ह्याचा यात्रेत वगैरे असते बघा त्या बाहुलीचा खेळ. ते अशी दोऱ्या असं-असं नुसतं असं-असं दोरी केली की ती बाहुली नाचते, बोलल्यासारखं करते. त्याला ते काहीतरी नाव आहे ते बाहुलीच्या खेळाला. तर तसा खेळ आहे. आणि तो ज्याप्रमाणे तो माणूस असा हे हलवतो ते दोऱ्या तसं. तसं सगळा रिमोट कंट्रोल शिवजीच्या हातात आहे. म्हणजे उपरवाला जो परमेश्वर आहे, जो अ, नवकूट नारायण आहे, त्याच्या हाती आहे सगळं. जैसे नाचविसी त्यानं जे आपल्याला जसं देईल, जो दिवस देईल, सुखाचा असेल, आनंदाचा असेल, जे नशिबात वाढून ठेवलेलं आहे, ते आपल्याला प्रसाद म्हणून स्वाहा करायला लागणार आहे. जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदोरी तुझ्या हाती. ही सगळी सूत्रदोरी तुझ्या हातात आहे. आम्ही बाहुले आहोत. तू जसं नाचवणार आहेस तसं नाचणार. आम्ही फक्त ड्रामा करणार आहोत. आणि काय करणार आहोत ते तुला सगळं माहिती आहे. सगळं आमच्या मेंदूत फिक्स केलेलं आहे सगळं. आणि जितनी चाबी भरी राम ने, उतना चले खिलौना. रोते-रोते हँसना सीखो, हसते-हसते रोना. अमिताभ बच्चनजीचं गाणं आहे बघा, की रोते-रोते हसना सीखो, हसते-हसते रोना. की जीवन जगत असताना दुःख येतंय. मग रडत बसायचं का? नाही. तर हसायचं आणि सारखंही हसून नाही जमणार, तर कधी-कधी रडायला लागतं. आपलं दुःख मोकळं करायला लागतं. आणि जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना. हे खेळणं आहे. यामध्ये किती श्वास परमेश्वराने लिहिलेले आहेत. तितके दिवसच हे खेळणं चालणार. ज्या दिवशी श्वास संपले, त्या दिवशी आपण गटाक. म्हणजे हे श्वास परमेश्वराचंच आहे सगळं. आपलं काय आहे हो इथं? हा देह आई-वडिलांनी दिला. आत्मा परमेश्वर. हे आतलं काळीज हृदय दिल आपण नावावर प्रीत पराय. हे हृदय आपलं असतं, पण या हृदयात प्रीत दुसऱ्याचीच कुणाची तरी असते. म्हणजे आपलं काय आहे का? देह तर आहे का? आपला हा देह जो आहे, तो आपण पण आपल्या घरातल्या लोकांच्याच कामी वापरतो ना. म्हणजे सगळं हे ईश्वराधीन आहे. म्हणून हे त्रिविध ताप आहेत. याचा त्रास कमी होण्यासाठी आपल्याला शिवजींना, आपल्या इष्टदेवतांना शरण गेलं पाहिजे. तेव्हा कुठं हा त्रिविध ताप जो आहे, आध्यात्मिक ताप असेल, आधिभौतिक ताप असेल किंवा आधिदैविक ताप असेल, हा ताप सहन करायची पात्रता आपल्यात येते. ताप येतो जीवनात, परंतु ती सहन करायचं, स्ट्रगल करायचा स्टॅमिना आपल्यात येतो आणि आपल्याला मग तो ताप जाणवतच नाही. तितकासा त्रास होत नाही. जसं की ऑपरेशन करताना भूल दिली जाते. बिना ऑपरेशनचा भूल देता ऑपरेशन करा बघा किती त्रास होतो आणि भूल दिल्यावर जाणवत नाही. म्हणजे ऑपरेशन करताना ते फाडलेलं असतं, चिरलेलं असतं, सगळं गोष्टी होतात. परंतु ते जाणवत नाही. तसं आपल्याला हे गोष्टी जाणवणार नाहीत आणि हा भवसागर आपल्याला जो संसार आहे, सुखाचा होऊन जाईल. म्हणून आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि त्रिविध ताप हे आपल्याला चुकणार नाहीत. ह्यातनं जायलाच लागतं. कारण त्रिविध तापात जो पोळला, त्याचा कार्यभाग साधला. म्हणून ह्याला ह्या जे आपल्या दुःख आहेत,
हे दुःख सोसायलाच आहेत आणि दुःख जितकं आपण सोसू तेवढं आपण स्ट्रॉंग होऊया. ज्याच्या जीवनात दुःख नाही त्यानं काहीच करू शकत नाही. ज्याच्या जीवनात संघर्ष खूप आहेत, तो खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो. म्हणून संघर्ष, दुःख आलेच पाहिजेत. आपण महाभारतातली कुंतीचं पात्र पाहिलं. कुंती परमेश्वराला, भगवंताला, विष्णूला, कृष्णाला सारखं म्हणायचे, "मला दुःख दे." कारण दुःखात तुझी खूप आठवण येते. आपल्याला सुद्धा बघा दुःख, परीक्षा आता एवढं उदाहरण कशाला? विद्यार्थी बघा, इतर वेळेला पिक्चरच्या थिएटरमध्ये दिसतील आणि परीक्षेचा पिरियड ज्या वेळेला परीक्षा सुरू असतात, त्यावेळेला मग सुदर्शनाच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. कारण माझा पेपर सोपा जाऊ दे, मला सगळं आठवू दे वगैरे, वगैरे, वगैरे. लाच, मी तुला नारळ फोडतो, मला तुला असं पेढ्याचा बॉक्स ठेवतो वगैरे, वगैरे. किंवा एखादा रिलेशनशिपमध्ये असेल, तर त्यावेळेला तो त्या भगवंताच्या तिथं जातो आणि मला माझी जी काय मला मुलगी जी आवडते किंवा जो मुलगा आवडतो तो मिळावा, त्याच्याशी माझं लग्न व्हावं, आमचा संसार सुखाचा म्हणून म्हणजे आपल्याला ज्यावेळेला संकट येतात त्यावेळेला देवाची आठवण येते. म्हणून दुःख असायलाच हवं जीवनात. कारण हे दुःखच आपल्याला स्ट्रॉंग बनवतं. आता बघा आपण उदाहरण घ्यायचं झालं तर दगड. आता दगड हा रस्त्याने जर चालले, कितीतरी दगड लागतात, पण त्याला किंमत आहे का? नाही. त्याला आपण ठेचकाळून जातो. परंतु ज्या दगडापासून मूर्ती बनवलेली आहे, त्या मूर्तीपाशी आपण नतमस्तक होतो. कारण त्यात प्राणप्रतिष्ठा, त्याला पैलू पडलेले असतात. त्यांना खूप त्रास, टाकीचे घाव घेतलेले असतात आणि टाकीचे घाव घेतल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणून जीवनात दुःख आलं पाहिजे, संघर्ष आला पाहिजे, परंतु आपण सत्याची साथ नाही सोडली पाहिजे आणि परमेश्वरावर आपली नितांत श्रद्धा पाहिजे. खूप विश्वास पाहिजे, प्रचंड विश्वास पाहिजे आणि परमेश्वराला आपण अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. म्हणजे हा संसार आपल्याला सुखद होतो. आजचा विषय इथं आपण थांबवूया. कारण त्रिविध ताप हा जो आजचा विषय होता, याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे आणि यातून त्रिविध तापातून सुटका किंवा त्रास कमी कसा करायचा, तर आपण परमेश्वराला अनन्यभावे शरण जायचं. दररोज त्या परमेश्वराचं मंत्राचं नामस्मरण करायचं आणि परमेश्वराने जे तत्त्व सांगितले, त्या तत्त्वानं वागण्याचा, आचरण्याचा, आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. मग हा भवसागर, प्रपंच म्हणजे एक सागर आहे. सागर म्हणजे समुद्र आणि त्या समुद्रातनं आपली नाव असे हेल्प असे आता सध्या कसे गोत्या खात आहेत. म्हणजे संकट येत असताना वारं, वादळ आलं की ती नाव कशी अशी डोलते. आता बुडती काय की होते. परंतु आपल्या नावाडी जर कुशल असेल, त्याला सगळं नॉलेज असेल, तसं आपल्या ह्या मेंदूला जर आपल्याला माहीत असेल की परमेश्वराच्या सानिध्यात आपण गेलो, परमेश्वराला शरण गेलं, तर आपली ही नाव जी आहेत हेलकावी खाणारी, ती सुद्धा अलगदपणे पहिलं तीरी जाणार आहे. पहिलं तीर म्हणजे पलीकडल्या तीरावर. तसं हे अंतर आहे जीवन आणि मरणात. जीवन म्हणजे बॉर्न, आपण बेबी असतो तेव्हापासून ते मरेपर्यंतचा हा सागर आहे. हा आपल्याला पोहून जायचा आहे. तर हा पोहत असताना अनेक संकटं, अनेक वादळं येतील, अनेक लोभाचे, मोहाचे प्रसंग जीवनात येतील. लोभ आता उदाहरणार्थ नावाडी आहे आणि तो नावेत जर कानात ते हे इयरफोन घालून गाणे ऐकत बसला आणि समोरून काय एखादं कुठलं दुसरं जहाज यायला लागले तर त्याच्याकडे लक्ष नाही लागलं तर ते ॲक्सिडेंट होईल का नाही? तसं आपल्या जीवन जगत असताना अनेक मोहाचे प्रसंग येतात, लोभाचे प्रसंग येत असतात किंवा अनेक क्रोधाचे किंवा घृणा, हे सगळे जेवढं आहे पण ह्याच्यावर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. पण हे सगळं कधी करता येईल तर आपण परमेश्वराला गुरुस्थानी, गुरु तूच माझा गुरु आहेस. आद्य गुरु आपला कोण असतो? आई आणि परमेश्वर. आपला एक गुरु असतं, देहाचा एक गुरु. तो एक गुरु आणि परमेश्वर. म्हणजे आई, आपले गुरु म्हणजे शिक्षक आणि परमेश्वर. ह्या तिघांच्या आपण सानिध्यात आपलं जीवन सुखकर होतं आणि आपल्याला जीवनाचा मार्ग मिळतो. दत्तात्रेयांनी त्यांच्या आयुष्यात 22 गुरु केले. म्हणून आपण पण आपल्याला जे गुरु म्हणजे आपल्याला जे ज्ञान देतात, आपल्याला जीवन कसं जगायचं सांगतात, तो आपला गुरु. मग ते वडील बी आपले गुरु असतात, मित्रसुद्धा आपला गुरु असू शकतो. एवढं कशाला, आपली पत्नीसुद्धा आपला गुरु. अहो असं करू नका. असं जर दररोज पीत राहिला तर लिव्हर खराब होईल, लवकरच गचक चाल. हे जे सांगते ना आपल्याला इशारा देते, सूचना देते धोक्याची, हे बी गुरुच ना. म्हणून आपल्याला जे चांगल्या गोष्टी सांगतात ते सगळे गुरु, त्या सगळ्या गुरूंना नमन करून
आपण इथं रजा घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिविध ताप, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप याविषयी पाहिलेलं आहे. आणि याचं तीव्रता कमी करण्यासाठी आपण अनन्यभावानं परमेश्वराला शरण जाऊया आणि आपले जीवन सुखकर करूया आणि आपली जी नाव आहे हेलकावे खाणारी, ही पहिलं तीरावर नेण्याची विनंती परमेश्वराला करूया. जय शंभो, जय शिवा.